कोणत्याही सण उत्सवातील आपल्या कृतीमुळे सामाजिक एकोपा आणि शांतता भंग पावणार नाही याचे भान ठेवून सर्वांनी आपले सण उत्सव साजरे करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी केले। स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी सभागृहात आयोजित शांतता समितीच्या सभेत ते मंगळवारी 10 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर होते। प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके यांची उपस्थिती होती। या प्रसंगी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, गणेश चौकसे, देवेंद्र देशमुख, राम मोहिते, पप्पू तोडकर, परवेज पठाण, अनीस जमादार, ॲडव्होकेट अमोल अंधारे यांच्यासह गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची समायोजित भाषणे झालीत। तर त्या मंडळावाल्यांवर कुणाचा 17वा नंबर 18वा नंबर त्या माध्यमातून 17वा 16वा 17वा नंबर वाला जास्तीत जास्त भुसावळ चौकपर्यंत येतो व त्या माध्यमातून इतर जे मंडळ आहेत त्या मंडळांना आपला मेन रोड पर्यंत देखील भुसावळ चौकपर्यंत जाता त्यांना येत नाही। म्हणून समयचं बंधन ठीक आहे, मोठा मंडळ असेल त्याला जास्त वेळ द्या, परंतु समयचं बंधन आपण या ठिकाणी ठेवावं, त्या माध्यमातून आमच्या छोट्या मंडळावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची विनंती देखील या प्रसंगी आपल्या सर्व मंडळाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला करतो। गणपती महाराज निश्चित रूपाने आपला याही वर्षी पुन्हा गोविंदाने हिंदू मुस्लिम एकतेच्या माध्यमातून याही वर्षी आपला गणपती उत्सव साजरा होईल। ज्याप्रमाणे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे त्यापेक्षा जास्त जबाबदारी आपली सर्वांची आहे। जोपर्यंत आपण सर्व संकल्प करत नाही, काही हो कसंही हो, हे तर अपवाद सांगितलं होगी सर्वांना मला विनंती करायची आहे, काही हो आपल्या मंडळाच्या सर्व मुलांना आपण हे सांगायचं तिकडे काही हो आपल्या मंडळ सोडून कुठे जायचं, मंडळ सोडून जायचं नाही। तर आजपर्यंतची परंपरा अशी आहे, होगी म्हटलं की इतर मुलं 5-25 पळत जातात, त्यानंतर दुसऱ्या मंडळाचे 5-25 पळत जातात, काही होत नाही। फक्त 2 मुलांमध्ये आपसामध्ये वाद देखील निर्माण झाला, होगी ती मुलं पळत जातात। म्हणून या ठिकाणी सर्व मंडळांना मला विनंती करायची आहे, कारण की मेंढीवर 4 लोक पळत गेले त्यामागे त्याच्या पहिला मंडळ तो मंडळ ते पळत जातात, म्हणून असं होता कामा नये। म्हणून सर्व अध्यक्षांना मला विनंती करायची, काही असेल ठीक आहे एखाद्या माणसाला पाठवा काय झालं ते पाहण्यासाठी, परंतु त्यामागे पळत जाऊ नका। मान्यवरांचे स्वागत शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी केले, संचालन देशमुख यांनी केले, तर आभार पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांनी मानले। उपस्थित आपल्या जिल्ह्याचे आदरणीय एसपी साहेब, आदरणीय पानसरे साहेब, त्यांच्या उपस्थित आदरणीय ॲडिशनल एसपी थोरात साहेब, आदरणीय एसडीओ साहेब, पोलीस आदरणीय सीओ शेळके साहेब, आदरणीय डीएसपी थोरात साहेब, माझ्या समोर बसलेले सर्व सन्माननीय शांतता कमिटीचे सदस्य, सर्व गणेशोत्सव मंडळांचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि माझे बंधू, आजची शांतता कमिटी पुन्हा आपली या 4-5 दिवसात 8 दिवसात पुन्हा होते आणि खरं तर त्या दिवशी मी बोललो होतो की फार लवकर होते, पण आज खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्याचे एसपी आपल्यामध्ये उपस्थित झाले। ही शांतता कमिटी दरवर्षी आपण घेत असतो, यामध्ये सर्व मंडळ, सर्व शांतता कमिटीचे सदस्य, सर्व प्रतिष्ठित मंडळी दरवर्षीप्रमाणे ज्या काही सूचना असतील त्या सूचना देत असतात। त्या बऱ्यापैकी सगळे वक्ते इथे बोलून झालेले आहेत, मी जास्त वेळ काही घेणार नाही, पण दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव आणि ईद सोबत येते। आपण सर्वजण आपले सण साजरे करायसाठी सज्ज झालेलो आहे। सण साजरे करत असताना ॲडिशनल साहेबांनी आता सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे की कशाप्रमाणे आपण आपला सण साजरा केला पाहिजे, आणि निश्चित हे सण साजरे करत असताना आपण सगळेजण हातात हात देऊन जर सोबत हे सण साजरे केले तर आज त्या दिवशी ज्या दिवशी एस पी साहेब जॉईन झाले त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं मी खामगावला येऊन गेलो, आपली भेट झाली नाही, मी घाईघाईत येऊन गेलो। मी म्हटलं साहेब चालेल आपण पुढे आपली भेट होणारच आहे। त्यांनी बोलता बोलता मला असं म्हणून खामगावबद्दल भरपूर ऐकलेलं आहे। आता ऐकलेलं कशाबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तुम्ही साहेबांना म्हटलं साहेब हे ऐकलेलं तुम्ही काही मनातलं काढून टाका
गेल्या 10 वर्षात असं काहीही ऐकलेल्यापैकी काहीही झालेलं नाही आणि याच्या पुढेही काही होणार नाही असे आमचे सर्व खामगावच्या नागरिकांनी ठरवलेलं आहे. आणि साहेब, खऱ्या अर्थानं खामगावमध्ये आता ही परिस्थिती बदललेली आहे. आम्ही सर्व जातीचे धर्माचे लोक सर्व हातात हात देऊन आम्ही सगळेजण पुढे जातो. खामगाव पुढे जाते आणि भविष्यातही अशा कोणत्याही घटना घडणार नाही याचा विश्वास आम्ही आपल्याला आम्ही सगळेजण मिळून देतो. कारण शेवटी घटना जेव्हा घडते ती घडवणारे फार कमी लोक असतात, बोटावर मोजण्या एवढे असतात. त्यांना आपण समाजकंटक म्हणतो. आणि हे जेव्हा काही घटना घडते ती भोगावं लागते पूर्ण गावाला. आणि नुसतं केसेसच नाही लागत तर भविष्यात ज्या ज्या काही गोष्टी येणाऱ्या असतात त्या थांबून जातात. गावाचा विकास थांबून जातो. गावाकडे बघण्याची बाकी लोकांची नजर बदलून जाते आणि आपल्या वैयक्तिक प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक मिनिटापासून आपल्या प्रत्येक गोष्टीवर याचा प्रभाव पडायला. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कोणाला काही लक्षात आलं तर निश्चित आपण तात्काळ आपले ॲडिशनल साहेब आहेत, DYSP साहेब आहेत, आपले सर्व ठाणेदार मंडळी आहेत, आपले SDO साहेब आहेत, या सर्वांपर्यंत असं काही संशयास्पद असलं तर आपल्या सगळ्यांनी तात्काळ या गोष्टी यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, थांबवल्या पाहिजेत. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.